नमस्कार. ऑल इन वन चॅनलमध्ये मी अनघा आपले सर्वांचे स्वागत करते. हा भाद्रपद महिना चालू आहे, तर आज आहे हरितालिका. तर भाद्रपद शुद्ध तृतीया म्हणजे हरितालिका पूजनाचा दिवस आहे. कुमारिका आणि सुवासिनी स्त्रिया हरितालिकेचे व्रत करतात. तर या दिवशी उपवास करून नदीतील वाळू आणून वाळूचा महादेव तयार करतात आणि मनोभावे त्याची पूजा करून सुखी संसारासाठी देवाची प्रार्थना करतात. कुमारीपणात घेतलेले हे व्रत पुढे जन्मभर पाळतात. पार्वतीने हरितालिका व्रत आचरून खडतर तपश्चर्या करून शंकराची प्राप्ती करून घेतली. त्याची आठवण ठेवून स्त्रिया आपल्याला मनासारखा पती मिळावा म्हणून हे व्रत करतात. महादेवाची पूजा करण्यासाठी रानात जाऊन पत्री खोडणे, नदीवर जाऊन वाळू आणणे, उपवास करून व्रतस्थ राहणे आणि निष्ठेने त्या शाळुंकेची पूजा करणे या गोष्टीमध्ये आरोग्य, व्यायाम आणि संस्कृती श्रेष्ठत्व दडलेले आहे. तर मी आज आपणासमोर हरितालिकेची कहाणी ही वाचून दाखवेन. तर आपल्या आपल्या पद्धतीनुसार मी पूजा केलेली आहे, आपण पाहू शकता. तर मी कहाणी वाचेन. एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसलेली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं की महाराज, सर्व व्रतामध्ये चांगलं व्रत कोणतं? श्रम थोडे आणि फल पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा, आणि मी कोणत्या पुण्याने तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले की जसा नक्षत्रामध्ये चंद्रश्रेष्ठ, ग्रहामध्ये सूर्यश्रेष्ठ, 4 वर्णामध्ये ब्राह्मण श्रेष्ठ, देवामध्ये विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये गंगा नदी श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे. ते तुला मी सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलास आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस. ते ऐक. हे व्रत भाद्रपद महिन्याच्या पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस हे मी आता तुला सांगतो. लहानपणी मी तुला प्राप्त व्हावा म्हणून तू मोठं तप केलंस. 64 वर्षे तू झाडांची पिकली पाने खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना चिंता पडली. इतक्यात तिथं नारद मुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली. येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले की तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी. तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनी तुझ्याकडे मागणी करायला पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्याने ही गोष्ट कबूल केली. नंतर नारद तेथून आले. विष्णूला ही गोष्ट कळवली. नारद गेल्यावर तुझ्या वडिलांनी ही गोष्ट तुला सांगितली. ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागावलीस. असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले. तेव्हा तू सांगितलंस की महादेवा वाचून दुसरा पती करणे शक्य नाही, असा माझा निश्चय आहे. असं असून तुझ्या वडिलांनी मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे. त्याच्यावर काय उपाय करावा? तर मग तुला सखीने घोर अरण्यामध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेमध्ये जाऊन तू उपवास केलास. तिथे माझे लिंग पार्वतीसह स्थापलंस. त्याची पूजा केली. तो दिवस होता भाद्रपद शुद्ध तृतीयेचा. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं येथील माझं आसन हल्लं. नंतर मी इथे आलो, तुला दर्शन दिलं, वर मागण्यास सांगितला. तर तू म्हणालीस की तुम्ही माझे पती व्हावे, याशिवाय दुसरी इच्छा नाही. नंतर ती गोष्ट मी मान्य केली आणि गुप्त झालो. पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा तू विसर्जन केलीस. मैत्रिणींसह त्याचं पारणं केलंस. इतक्या तुझे वडील तिथे आले. त्यांनी तुला मला देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेले. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी तुला मला अर्पण केले. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरितालिका व्रत म्हणतात. याचा विधी असा आहे की ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीची खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढे रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षोडोपचारे त्याची पूजा करावी. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो, 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं. या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म त्या दारिद्र्य होतात व त्यांना पुत्रशोक होतो. व्रत केल्यावर सुवासिनीस यथाशक्ती वाण द्यावं. दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही 60 उत्तरांची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. आपणा सर्वांना हरितालिकेच्या हार्दिक शुभेच्छा.